रामचंद्राय नमः। श्रीरामे उद्धरिले पितर ते गगने करीती जय जयकार सुमनी वर्षते सुरवर जगदुद्धार श्रीराम रामचंद्र भगवान की जय। तर असणाऱ्या कालच्या अध्यायाच्या ठिकाणी भरतजी असणाऱ्या प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी असणाऱ्या वनामध्ये आलेले आहेत आणि वनामध्ये आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांची भेट घेऊन असणारं आपलं दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे। असणारं माझ्या हातून असणारं त्या ठिकाणी पित्याचा अंत्यविधी असणारा मी केलेला आहे, परंतु पिंडदान असणारं प्रभू रामचंद्रा तुमच्या हातून करा अशी विनंती असणारी वरदान कालच्या अध्यायामध्ये केलेली आहे। आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी पिंडदान असणारं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेस सर्व जे काही पितर असणारे त्यांचे होते, सूर्यवंशाचे जे जे महान राजे त्या ठिकाणी होते त्या सर्वांनाचा उद्धार असणारा प्रभू रामचंद्राच्या हाताने झालेला आहे। आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी पिंडदान केलेलं आहे त्यावेळेस सर्व जे काही त्यांचे सूर्यवंशाचे पितर असणारे प्रभू रामचंद्राचे होते ते स्वर्गातून असणारा प्रभू रामचंद्राच्या अंगावर पुष्प वर्षाव करू लागलेले आहेत। मार्गी चालता देखती डोळा मनोहर पर्णशाळा सौमित्रे रचिल्या विशाळा जनक बाळा सोय सांगे। आणि त्यावेळेस असणार जी काही त्या दशरथ राजाच्या अयोध्या नगरीतील प्रजा होती ती असणारे त्या ठिकाणी इकडे तिकडे मिरवू लागली होती, कुठं आपले प्रभू रामचंद्र राहतात, कशा प्रकारे राहतात। ज्या वेळेस असणार ते पर्णकुट्या ज्या असणाऱ्या लक्ष्मणजी आणि सीता मातेनं मिळून बनवलेल्या होत्या त्या पर्णकुट्या पाहू लागलेल्या आहेत आणि अतिशय शोभायमान अशा त्या पर्णकुट्या सर्व लोकांना दिसू लागलेल्या आहेत। ते देखोनी म्हणती माता धन्य जीवित्व सुमित्रा सुता वनी सुखरूप श्रीराम सीता जाण तत्वता याचे। आणि ज्यावेळेस त्या पर्णकुट्या असणाऱ्या कौशल्या मातेनं पाहिलेल्या आहेत त्या असणाऱ्या ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस त्यांना वाटू लागलेलं आहे किती शोभायमान अशा प्रकारच्या पर्णकुट्या या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि प्रभू रामचंद्र आणि सीता माता या असणाऱ्या सुखरूप या ठिकाणी वनामध्ये असल्याचं श्रेय असणाऱ्या या ठिकाणी त्या लक्ष्मणजीला देऊ लागलेले आहेत, कारण जोपर्यंत लक्ष्मणजी त्यांच्या सेवेत आहेत त्यांना कसल्याही प्रकारचं दुःख असणारे या वनामध्ये होणार नाही। ते प्रभू रामचंद्राला जगाच्या पोशिंद्याला सुद्धा सुखरूप ठेवण्याचं कार्य असणारं त्या लक्ष्मणजीला लाभलेलं आहे, म्हणून लक्ष्मणजीचं कौतुक करू लागलेले आहे। याची सेवा ती निर्वाण श्रीरामचरणी विकिला प्राण मस्तकी जळवाही आपण काष्ठे संपूर्ण हा। आणि अतिशय निर्वाण अशा प्रकारची भक्ती या ठिकाणी लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राची करू लागलेले आहेत। नितांत सेवा असणारी सीता मातेची करू लागलेले आहेत, डोक्यावर पाणी आणू लागलेले आहेत, ज्या काही फल असणारे त्यांना लागणार आहेत ते आणून द्यायचं काम करू लागलेले आहेत। आणि प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये असणारा लक्ष्मणजीनं आपला देह विकलेला आहे, म्हणजे देहाचा विचार न करता त्या ठिकाणी लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राची सेवा करू लागलेले आहेत। असा असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या माता बोलू लागलेल्या आहेत। श्रीराम सीते चरण क्षाळन स्वादिष्ट फळे पुरवी संपूर्ण नित्य नेमस्त करी आपण आणि जागरण आरनिशी। आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी राहून काय करतात तर नितांत असणारा प्रभू रामचंद्राच्या पायांची सेवा करतात, सीतामातेच्या पायाची सेवा करतात, त्यांना खाण्यासाठी असणारं फळ आणून देतात आणि त्यांच्यासाठी असणारा नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ असा असणारा त्या ठिकाणी आहे। जो असणारा लक्ष्मणजी आहे तो नित्य नेमाने एक क्षण सुद्धा असणारा त्या ठिकाणी कसलाही विसर न पडता प्रभू रामचंद्राची सेवा करतात आणि एका क्षणासाठी असणारा सुद्धा ते झोपत नाहीत, 24 तास असणारे जागरण अवस्थेमध्ये त्या दोघांचंही रक्षण करण्याचं काम सुद्धा असणारे लक्ष्मणजी करतात। असे महान कीर्ती असणारी त्या लक्ष्मणजीची आहे असं असणारं माता बोलू लागलेल्या आहे। वनी वसता श्री रघुनाथा येणे विसरविली माता पिता विसरवी राज भोगता सुख रघुनाथा याचे। आणि जगाच्या मालकाला सुख देण्याचं काम लक्ष्मणजी करू लागलेले आहेत, एवढं सुख असणारं ते देऊ लागलेले आहेत म्हटल्याच्या नंतर स्वतःचे माता पिता सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र निश्चित विसरून गेलेले आहेत। कशाला राज्याचा भोग असणारा त्यांना पाहिजे, इथंच एवढं स्वर्गासारखं असणारं नयनरम्य ठिकाण असणारं लक्ष्मणजीने त्यांच्यासाठी बनवलेलं आहे, एवढी सेवा असणारे लक्ष्मणजी करत आहेत, मग कशाला असणारा माता पिता तरी प्रभू रामचंद्राला आठवतील असं असणारं त्या माता बोलू लागलेल्या आहेत। ऐकून लक्ष्मणाची स्थिती आश्रम देखून समजती पर्णशाळा शोभा देती विचित्र युक्ती मनोहर। आणि अशा प्रकारे लक्ष्मणजीची स्थिती काय आहे किंवा कशा प्रकारे त्या प्रभू रामचंद्राची सेवा करत आहेत
हे ज्यावेळेस असणारं लक्ष्मणजींचं पाहिलेलं आहे त्यावेळेस असणारा आश्रमात सर्वजण माता फिरू लागलेले आहेत. माझा प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी राहतो कशी त्याची राहायची व्यवस्था आहे, कसं त्यांनी असणारं फळ फीळ वगैरे कसं खातात हे सर्व पाहण्यासाठी ज्यावेळेस माता गेल्या त्यावेळेस दैदिप्यमान अशा प्रकारचे ते पर्णकुटी दिसलेली आहे. त्याच्यावर रंगीत अशा प्रकारच्या माळा लावलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुळशी वृंदावन केलेलं आहे. सर्व रांगोळ्या असणाऱ्या त्याच्या बाजूने काढलेल्या आहेत आणि अतिशय शोभायमान अशा प्रकारच्या त्या पर्णकुट्या दिसू लागलेल्या आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सडे चौक रंगमाळा वृंदावने सुमन शाळा आश्रम कोणी डोळा सुख सकळा पै झाले. आणि ज्यावेळेस असणारं प्रभू रामचंद्राचं राहण्याचं ठिकाण सर्वांनी पाहिलेलं होतं. कारण यांनी विचार असा केला होता की जंगलामध्ये प्रभू रामचंद्र राहतात, वनामध्ये प्रभू रामचंद्र राहतात, तर किती दयनीय अवस्था असणारी त्यांची असेल, कशा प्रकारे ते असणारे त्यात वनामध्ये वास करतील किंवा कशा प्रकारे त्यांना फळं खायला भेटतील, कुठं राहतील, हे विचार असणारे या ठिकाणी सर्वांचे निघून गेलेले आहेत. प्रभू रामचंद्र असणारे ज्या ठिकाणी राहत आहेत ते ठिकाण असणारं लक्ष्मणजीनं स्वर्गासारखं बनवलेलं आहे. म्हणून असणारा सर्व जनतेला ती पर्णकुटी पाहून प्रभू रामचंद्राचं राहण्याचं ठिकाण पाहून आनंद वाटू लागलेला आहे. वसिष्ठे सुखवोनिया चित्ते आलिंगीला परम प्रीती धन्य लक्ष्मणा तुझी भक्ती श्रीरामा प्रति सद्भाव. आणि ज्यावेळेस सर्व हे असणारा दृश्य त्या ठिकाणी सर्वांनी पाहिलेलं आहे, स्वर्गासारखी असणारी ती पर्णकुटी दिसू लागलेली आहे, अतिशय दैदिप्यमान दिसू लागलेली आहे. प्रभू रामचंद्रांची सेवा करण्याचं भाग्य असणाऱ्या लक्ष्मणजीला लाभलेलं आहे आणि एवढी सेवा ते करत आहेत म्हणून असणारं वशिष्ठ गुरूंनी लक्ष्मणजीला छातीशी धरलेला आहे आणि धन्य असणारा तुझा भाव किंवा धन्य असणारी तुझी भक्ती लक्ष्मणा आहे असं म्हणून असणारं वशिष्ठ गुरु लक्ष्मणजीचं कौतुक करू लागलेले आहे. लक्ष्मणे स्वयापन वंदिले वसिष्ठाचे चरण तुझे तीर्थे परम पावन अनन्य भजन श्रीरामी. आणि त्यावेळेस असणार लगेच लक्ष्मणजीने त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंचे पाय धरलेले आहेत आणि गुरुवर्या तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असणारे या धर्तीवर गुरुशिवाय श्रेष्ठ असणारा कोणीही नाही असं म्हणून असणार तुमच्याच आशीर्वादाने या ठिकाणी मला प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा योग आलेला आहे किंवा ते भाग्य मला लाभलेलं आहे म्हणून असणार त्या ठिकाणी गुरुला धन्यता लक्ष्मणजी देऊ लागलेली आहे. तुझी कृपा अति समर्थ कृपेने जोडला श्री रघुनाथ ऐसे स्वानंदे डुल्लत आश्रमात बैसले. आणि त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणू लागलेले आहेत तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर असल्या कारणानं मला प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा योग भेटलेला आहे. कारण तुम्ही जर वनामध्ये जाण्याचा आदेश त्या प्रभू रामचंद्राला दिला नसता किंवा लक्ष्मणजीला घेऊन जा असं म्हणाला नसतात तर असणारे या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनामध्ये मला कधीच घेऊन आले नसते. मग तुमचाच आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि तुमच्या आशीर्वादानंच प्रभू रामचंद्राची सेवा माझ्या हातून घडत आहे असं लक्ष्मणजी बोलत आहेत. ऐकोनिया जय जयकार प्रधान सेनानी संभार भेटावया श्रीरामचंद्र अवघे सत्वर चालिले. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस असणार तो पिंडदानाचा कार्यक्रम असणारा संपलेला आहे, पिंडदान प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे त्यावेळेस सर्व जनता असणारी. कारण आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले होते, भरत त्यांना भेटायला गेले होते, तर प्रभू रामचंद्र फक्त आईलाच भेटले का, फक्त असणारे भरतालाच भेटले का, फक्त शत्रुघ्नालाच भेटले का, त्यांना भेटायला तर असणारे 18 पगड जातीचे लोक असणारे आलेले होते. मग यांच्या भेटीचं काय झालं तर त्यांची सुद्धा भेट असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र घेऊ लागलेले आहे. अश्वगजांचे कडकडाट रथ चालिले घडघडाट सेना चालली घनदाट श्रीराम वशिष्ठ वंदावया. आणि ही जी सर्व सेना असणारी होती, जे असणारे गोर गरीब हीन दीन सर्व जे लोक होते, ब्राह्मण जेवढी लोक असणारे त्या ठिकाणी आलेले होते ते वशिष्ठ गुरूंचं आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी पर्णकुटीच्या दिशेने जावं लागलेले आहे. कोणी श्रीरामाचे मुख सुखी झाले एक एक अयोध्येचे सकळ लोक परम सुख पावले. आणि ज्यावेळेस सर्व लोकांनी असणारं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांना असणारं निरखून पाहिलेलं आहे, त्यावेळेस असणारं सर्वांना परम सुख असणारं प्राप्त झालेलं आहे, आनंद सर्वांना वाटू लागलेला आहे.
श्रीराम देखताची दृष्टी हरिकन समाये पोटी आनंद ओसंडली सृष्टी डोळे भेटते होताची. आणि प्रभू रामचंद्राला एकदा असणारा दृष्टीनं पाहिलं की कसलंही दुःख असणारं त्या माणसाला राहत नाही, कारण भगवंताची भेट झाल्याच्या नंतर कसलं दुःख राहणार आहे. त्यामुळं जेवढी प्रजा त्या ठिकाणी गेली होती तेवढी सगळी प्रजा असणारे सुख समाधान भरून असणारं उतू आलेलं आहे. सुख एवढं सुख असणारं त्या सर्व प्रजेला वाटू लागलेलं आहे. उठोनिया श्री रघुनंदन प्रधानादी सकळ जन त्याची दिदले आलिंगन आधी करोन गोरक्षा. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पुन्हा कुणाच्या भेटी घेतलेल्या आहे. जे प्रधान होते त्यांना असणारं आलिंगन दिलेलं आहे. जे असणारे गोपाळ होते किंवा गायीचं रक्षण करणारे जे लोक होते त्यांच्या सुद्धा भेटी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी घेतलेल्या आहेत. आणि त्यांना सुद्धा आनंद देण्याचं काम असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या वनामध्ये केलेलं आहे. श्रीराम लागी आरत भूत वना आले उत्कंठित त्याची आलिंगना रघुनाथ ऐसा ग्रंथार्थ न मानावा. आणि तुम्ही असणार ग्रंथकर्ते म्हणू लागलेले आहेत. एकनाथ महाराज सांगतात की तुम्ही म्हणता त्यांच्या प्रधानांनाच त्या प्रभू रामचंद्रांनी मिठी मारली किंवा त्यांचे जे सेवेकरी होते त्यांचीच भेट असणारी प्रभू रामचंद्रांना घेतली तर असणारा राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरून उरलेला आहे. त्यामुळे असणारा प्रभू रामचंद्राच्या मनात आलं की त्या भक्ताची आणि प्रभू रामचंद्राची भेट निश्चितच होते. तशीच भेट असणारी प्रभू रामचंद्रांनी प्रत्येकाची घेतलेली आहे असं असणारे एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे. श्रीराम सर्वांचा हृदयस्थ श्रीराम सर्व हृदय नित्य व्याप्त तो दिनाची न भेटे रघुनाथ ऐसा ग्रंथार्थ न मानावा. आणि प्रभू रामचंद्र हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये ठसून भरलेले आहेत. त्यामुळं प्रभू रामचंद्राची आणि त्यांची भेट झाली नाही असं तुम्ही समजू नका. प्रभू रामचंद्रांना प्रत्येकाला भेट त्या ठिकाणी दिलेली आहे असं एकनाथ महाराज सांगत आहे. आश्रम मध्ये कोणी समस्त अतिशय झाले विश्रांत वंदोनिया श्री रघुनाथ सभा तटस्थ बैसली. आणि आता असणारा आश्रम बघून सर्वांना आनंद वाटलेला आहे. जे काही पिंडदान प्रभू रामचंद्राच्या हाताने करायचं होतं तेही झालेलं आहे आणि सर्वांचं दर्शन सुद्धा असणारं त्या ठिकाणी झालेलं आहे. मग आता त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र समोर बसलेले आहेत आणि सर्व लोक असणारे आजूबाजूला बसलेले आहेत. परंतु सगळे असणारे चापचूप अशा प्रकारचे बसलेले आहेत. काय बोलावं काय सांगावं आपण असणारे कशासाठी आलेलो आहोत कुणाची बोलायची हिंमत असणारे त्या ठिकाणी होईना. सर्व सभा असणारी शांत बसलेली आहे. बोलावया कृत कार्यार्थ कोणाही नवे सामर्थ्य ते उठून या भरत श्री रघुनाथ वंदिला. आणि भगवंताच्या पुढे बोलायचं म्हणजे असणारं तेवढं सामर्थ्यही असणारं त्या माणसामध्ये पाहिजे. त्यामुळे असणारं कुणीही ज्यावेळेस बोलत नाही त्यावेळेस असणारे भरत राजा त्या ठिकाणी उठलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राला बोलण्यासाठी तयार झालेले आहेत. चंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रेणुका माता की जय. भरत म्हणे श्री रघुनाथा अयोध्येशी चाली जे आता घेऊन या माथा आम्हा समस्त प्रतिपाळी. आणि त्यावेळेस भरताना असणारं त्या ठिकाणी भरतजी उठलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व सभेमध्ये बोलू लागलेले आहेत. हे प्रभू रामचंद्रा आता तुम्ही काय करा तुम्ही असणारा आमच्या सोबत अयोध्येला चला.
आणि अयोध्येला येऊन असणारा आमचा प्रतिपाळ करा, म्हणजे आमचा सांभाळ असणारा या ठिकाणी तुम्ही करा. कारण आतापर्यंत आमचा सांभाळ करण्यासाठी त्या ठिकाणी दशरथ राजा होते, परंतु ते आता नसल्या कारणानं मोठ्या भावावर असणारी सर्व काही जिम्मेदारी असते. म्हणून तुम्ही असणारा त्या ठिकाणी राज्याचा भार घेण्यासाठी तुम्ही अयोध्येला आमच्या सोबत चला आणि आमचा सांभाळ तुम्ही करा, अशी विनंती भरत असणारे प्रभू रामचंद्रांची करू लागलेली आहेत. तोरेने माझा या वयात माझे मनोगत, हेचे माझे मनोगत, तू सर्वज्ञ श्री रघुनाथ, सत्य अमृत जानसी. आणि त्यावेळेस भरतजी म्हणू लागलेले आहेत, प्रभू रामचंद्र, माझं मुख्य वनाला येण्याचं कारणच असणार हे आहे की मला असणारा तुम्हाला अयोध्येमध्ये घेऊन जाऊन राजगादी जी तुमची आहे ती असणारे तुम्हाला द्यायची आहे आणि त्या राजगादीवर बसून मला तुमची सेवा करायची आहे. त्याच्यासाठीच मी असणारे या ठिकाणी वनामध्ये आलेलो आहे. तरी तुम्ही असणारा माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही अयोध्येला चला आणि तुमचं जे राजसिंहासन आहे, तुमची राजगादी असणारे तुम्हाला घ्या, अशी विनंती भरत असणारे प्रभू रामचंद्रांची करू लागलेले आहेत. ऐशी बोलताची भरत, हंसी नलन श्री रघुनाथ, मने बागने मुन गेला दशरथ, तो वचनार्थ प्रतिपाळी. आणि ज्या वेळेस भरतजी म्हणले अयोध्येला चला, राजगादीवर असणारा तुम्ही बसा, असं बोलल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना हसू आलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत, आपल्या पित्यानं ज्या वाटण्या आपल्या करून दिलेल्या आहेत त्या वाटण्या असणाऱ्या आपण बदलायच्या नाहीत. ज्या वाटण्या त्यांनी दिलेल्या आहेत ना, ज्याच्या वाट्याला जे आलंय ते असणारं ज्याचं त्यांनी ठेवावं, ज्याचं त्यांनी असणारं. मला त्यांनी वनवास सांगितलेला आहे, मी माझा वनवास भोगत आहे. 14 वर्ष राज्य असणारं तुझ्या हातात द्यायला सांगितलं आहे, तू तुझा राज्य सांभाळ, तू तुझ्या राजगादीवर बस, अशी विनंती असणार. असं असणारं प्रभू रामचंद्र भरताला बोलू लागलेले आहेत. तुझ अयोध्येचे राज्य विसिंचन, मजने मिले वन प्रयाण, पितृवाक्य परम प्रमाण, अन्यथा कोण करू शके. आणि मला असणारं त्यांनी 14 वर्ष वनवास त्या ठिकाणी माझ्या वाटणीत आलेला आहे आणि तुझ्या वाटणीमध्ये असणारं राजगादी आलेली आहे. मग त्यांनी जसा आदेश आपल्याला दिलेला आहे, त्यांनी जे वाटून आपल्याला दिलं आहे ते आपलं आपण भोगायला पाहिजे, आपलं आपण त्याचा भोग घ्यायला पाहिजे, असं प्रभू रामचंद्र भरताला बोलू लागलेले आहेत. त्याचे निज वाक्य जाण, म्या केले वन प्रयाण, तुवा करावे राज्य ग्रहण, प्रतिपाळने पितृवाक्य. आणि आपल्याला आपल्या पित्याचं वचन जे आहे किंवा पित्यानं जे वचन दिलेलं आहे त्याचं पालन असणारं आपल्या दोघांनाही करायचं आहे. मला असणारं त्या ठिकाणी पित्यांनी एका वचन असणारं दिलं होतं की मला 14 वर्षाचा वनवास आहे, त्याचं पालन असणारं या ठिकाणी मी केलेलं आहे. परंतु तू असणारं राजगादीवर बसावं अशा प्रकारचं दुसरं वचन त्यांनी दिलेलं आहे, त्याचा सुद्धा प्रतिपाळ भरता तू कर, असं प्रभू रामचंद्र भरताला बोलू लागलेले आहेत. जिता पाळली पित्राज्ञा, मेलिया करू नये अवज्ञा, विचारी भरता सर्वज्ञा, तू पित्रज्ञा प्रतिपाळी. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, जोपर्यंत आपले पिता जिवंत आहेत तोपर्यंतच त्यांची आज्ञा पाळावी असं नाही. त्यांनी दिलेला जे असणारा वचन आहे त्याचा प्रतिपाळ ते गेल्याच्या नंतर सुद्धा करायला पाहिजे. म्हणून भरता तू सुद्धा असणारं त्यांचं वाक्याचं पालन कर, त्यांच्या वचनाची पूर्ती असणारी या ठिकाणी तू राजगादीवर बसून कर, अशी विनंती किंवा असं प्रभू रामचंद्र भरताला समजावून सांगू लागलेले आहेत. वेद वचन पितृवचन, जो पाळिना गुरु वचन, त्याशी होय अंधपदन, तैसे आपण करावे.
आणि तसे आपण न करावे असं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत. कारण वेदाचे जे लिहिलेलं आहे त्या वेदाच्या विरोधात असणारं वागू नये. पित्याचे जे वचन आहे त्याच्या विरोधात असणारं वागू नये. गुरुचं जे वचन आहे त्याच्या विरोधात असणारा कुणी वागू नये. आणि जो त्याच्या विरोधात वागतो, जो त्याचा प्रतिपाळ करीत नाही, तो निश्चिंत आद्यपतनाला गेल्याशिवाय राहत नाही असं प्रभू रामचंद्र भरताला समजावून सांगत आहेत. पितृज्ञ म्हणून माथा राज्य अंगीकारी गा भरता, तुझ मी अभिषेचितो आता आग्रह सर्वथा न करावा. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, हे भरता, मी म्हणतोय म्हणून असणारं तू त्या राजगादीवर बसू नको. आपल्या पित्याचं जे वचन त्यांनी दिलेलं आहे त्याची पूर्णता करण्यासाठी असणारं तू त्या राजगादीवर बस. त्यामुळं असणारं तुला जर काही वाटत असेल की मला दुःख होईल, काय होईल, तर असणारं मीच या ठिकाणी असणारा तुझा राज्याभिषेक करतो आणि मीच असणारा तुला या ठिकाणी राज्याभिषेक करून आताच राजगादीवर बसवतो असं प्रभू रामचंद्र भरताला बोलू लागलेले आहेत. माझे नेहाती अभिषिंचना करू आवडे तुझी मना, या लागशी तू वना सत्य सर्वज्ञा भरता तू. आणि भरता तू असणारा सत्य आणि सर्व ज्ञाता, सर्व प्रकारचं ज्ञान असणारा अशा प्रकारचा तू आहेस. तुला निश्चितच माझ्या हाताने राज्याभिषेक करून घ्यायचा होता म्हणूनच असणारा तू या ठिकाणी वनाला आलेला आहेस. तुला असणारं ज्यावेळेस माझ्या हातून तुला असणारा राज्याभिषेक होईल त्या असणाऱ्या कारणास्तव तू वनामध्ये आलेला आहेस असं प्रभू रामचंद्र भरताला बोलून असणारं भरताची परीक्षा त्या ठिकाणी घेऊ लागलेली आहेत. ऐकोनी श्रीरामाचे वचन भरत सांडू बाहे प्राण, राज नव्हे हे महाविग्रह माझ संपूर्ण ओंढवले. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत, माझ्या हाताने राज्याभिषेक करून घेण्यासाठीच तू वनामध्ये आलेला आहेस असं बोलल्याबरोबर असणारं भरताला दुःख वाटू लागलेलं आहे. डोळ्याला पाणी आलेलं आहे. म्हणू लागलेले आहेत, हे राज्य नसून असणारं हे माझ्या मागे लागलेली पीडा अशा प्रकारची आहे. मोठं संकट असणारं माझ्यावर हे ओढवलेलं आहे. या संकटानं असणारं मी अतिशय चुकून गळून गेलेलो आहे. मला हा त्रास असणारा सहन होत नाही असं प्रभू रामचंद्रांना भरतजी बोलू लागलेले आहेत. मज वनालागी येता जो तो मने मारू जातो रघुनाथा, शेकी श्रीराम ही आथा मजाची भोवता लागला. आणि त्यावेळेस भरतजी म्हणू लागलेले आहेत, लोकांना बोललेलं तरी असणारं लागत नाही, परंतु आपल्या माणसानं ज्यावेळेस आपल्याला बोलावं त्याचं अतिशय दुःख असणारं माणसाला होतं. त्यावेळेस भरतजी म्हणू लागलेले आहेत, लोक असणारं काहीही बोलतात ते असणारं माणूस सहन करू शकतो, परंतु घरच्यानं ज्यावेळेस त्रास दिला किंवा घरच्यानं काही बोलल्याच्या नंतर त्याचा असणारा माणसाला अतिशय जास्त दुःख होतं. त्यामुळं भरतजी म्हणू लागलेले आहेत, इथून तिथून वाटानं मी येत होतो. प्रत्येक जण असणारा मला म्हणू लागलेला होता की प्रभू रामचंद्राला मारायला चाललाय, प्रभू रामचंद्राचाच घात करायला चाललाय, राज्याचा लोभ असणारा याला आहे. ते सर्व लोक बोलले, त्याचं मला एवढं दुःख वाटलं नाही भगवंता, पण आज तुम्ही सुद्धा मला तेच बोलू लागलात याचा मला खूप त्रास होत आहे. तुम्ही सुद्धा म्हणू लागलेला आहात की माझ्या हाताने राज्याभिषेक करण्यासाठी वनामध्ये आलेला आहे, हे दुःख मला सहन होत नाही, माझा याच ठिकाणी मी जीव देतो असं दुःख असणारं त्या ठिकाणी भरतजी प्रभू रामचंद्रांसमोर व्यक्त करू लागलेले आहेत. राज्याचे सुख जो मानित ती मूर्ख, राज्य लोभाचे महाविख, ते कै देख मज दिदले. आणि ज्याला असणारा राज्याचा लोभ आहे किंवा ज्याला असणारा राज्याचं सुख भोगावं वाटतं तो असणारा महामूर्ख अशा प्रकारचा आहे भगवंता. मला असणारं या राज्य लोभाचं वीक असणारं पाजण्याचं काम त्या कैकेयी मातेने केलेलं आहे. या लोभाचं वीक असणारं मला तिने पाजलेलं आहे, त्याच्यामुळेच असणाऱ्या या सर्व दुःखांचा मी भागीदार झालेलो आहे. म्हणून असणारं भरतजी प्रभू रामचंद्रासोबत रडू लागलेले आहेत. श्रीराम सेवा सुख संतुष्टी सांडोनी राज्य लोभाची दृष्टी, ते भाग्य जन्मले सृष्टी सुख कोटी भोगवया. आणि
प्रभू रामचंद्राची सेवा असणारी करण्यासाठी त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्राची सेवा मला भेटायचं सोडून प्रभू रामचंद्राचे असणारं सर्व काही जे काही सुख आहे ते भोगायचं सोडून असणारे या ठिकाणी राज्य लोभामध्ये मी अडकलेलो आहे. माझ्या कैकेयी मातेनं त्या राज्य लोभाचं विष असणारं मला पाजलेलं आहे. म्हणून असणारा किती अभागी अशा प्रकारचा मी या ठिकाणी ठरलेलो आहे असं असणारं भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे. भरत मारू जातो रघुनाथा हे जगी वनवासी आलो शरणार्था अभिषेकार्था तू मनसी. आणि सगळं जग मला म्हणत होतं की ते असणारं प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी भरत वनामध्ये जात आहे. ही सर्व निंदा असणारी माझी तिन्ही तळामध्ये अशी झालेली आहे की आपल्याच भावाला मारायला असणारा भरत वनामध्ये जात आहे. ते दुःख असणारं मी कसं तरी सहन केलंय आणि मी या ठिकाणी तुम्हाला शरण येण्यासाठी तुमच्या पायावर लोळण्यासाठी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि तुम्ही सुद्धा मला लोकांसारखंच म्हणू लागलेला आहात की माझ्या हाताने राज्याभिषेक करायला आलास की काय असं म्हणून भरत दुःख व्यक्त करू लागलेले आहेत. तुझे निहाते राजाभिषेक जो वांछित नामिक अत्यंत माझी अत्यंत एक आत्मघात महापापी. आणि जो त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र तुमच्या हाताने ज्याला राज्याभिषेक करावासा वाटत असेल तो महापातकी अशा प्रकारचा आहे. कारण जर तुमच्या हाताने मी या ठिकाणी अयोध्येचं राज्य घेतलं तर महापातक असणारं त्या ठिकाणी माझ्या माथ्यावर पडणार आहे असं असणारं त्या ठिकाणी भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. तुझं वाचून रघुनाथा राज्याभिषेक ज्यांचे माथा तो महापापी तत्वता सत्य सर्वथा श्रीरामा. आणि राज्याभिषेक असणारं प्रभू रामचंद्रांपासून दूर राहून करू लागलेले होते. त्यामुळे असणारं त्या ठिकाणी भरतजी बोलू लागलेले होते तुमच्या वाचून राज्याभिषेक ज्याचा होईल तो महापातकी अशा प्रकारचा आहे. परंतु तुम्ही जर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सोबत असाल आणि सोबत राहून जर त्यांनी राज्याभिषेक केला तर असणारा कोणताही पाप लागणार नाही. परंतु तुम्ही वनामध्ये राहून त्या ठिकाणी माझा राज्याभिषेक करत आहात त्यामुळे महापातक मला लागल्याशिवाय राहणार नाही असं भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. परंपरा राजपट राज्याभिषेक मुख्य वरिष्ठ तो केविला कनिष्ठ विचारी श्रेष्ठ श्रीरामा. आणि प्रभू रामचंद्र मला भरतजी बोलू लागलेले आहेत श्रेष्ठांना विचारा तुम्ही की आतापर्यंत वडिलोपार्जित जी परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार असणार जो काही मोठा मुलगा आहे त्यालाच असणारा राज्यभार किंवा राज्यपट दिला जातो. मग आता असणार कशा प्रकारे लहान्या भावाला राज्यपटावर बसवता येईल तुम्ही असणारे या ठिकाणी जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांना सुद्धा विचारा अशी विनंती भरतजी प्रभू रामचंद्रांची करत आहेत. जो भार शोभे गजा तो भार वाहता मरे अजा देवी तुझे राजे रघुराजा अभिषेकिता माझा प्रणाम. आणि हे भगवंता प्रभू रामचंद्रा जे हत्तीचं ओझं हत्तीनच घेऊ जाणं हत्तीचं ओझं असणारं जर दुसऱ्या एखाद्या माणसानं घ्यायचं म्हणलं तर ते ओझं पडल्याबरोबर त्याचा जागेवरच जीव जाईल. त्यामुळं तो राज्यभार तुम्हाला शोभतो तुम्हाला झेपतो त्यामुळे त्या राजगादी असणारी मी मला झेपणार नाही किंवा त्या राजगादीवर बसण्याचा माझा कसलाही अधिकार नाही असं असणारं भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलत आहेत. माझा करणे आहे घात तरी आतांची अभिषेकाव भरत तुझ देखता झालिया प्राणांत परममुक्त मी होईन. आणि प्रभू रामचंद्र तुम्हाला मारायचंय ना तर असं सरळ सरळ मला या ठिकाणी मारून टाका. कारण तुमच्या जर हातून मला मरण आलं ना तर असणारा मी पूर्ण असणारा परममुक्त अशा प्रकारचा होईल. मुक्ती मला तुमच्या हाताने भेटल. परंतु या राज्याभिषेक जरी तुम्ही केला तरी असणारा त्या ठिकाणी मला मुक्ती प्रदान करण्याचं काम असणारं तुमच्या हातून होईल. तुम्हाला वाटत असेल मी मरावं तर लगेच असणारा माझा राज्याभिषेक या ठिकाणी करा अशी विनंती भरत असणारे प्रभू रामचंद्रांची करू लागलेली आहेत. ऐशे झाली अभिषेकार्थ
राज्याभिषेकी मृत्यू मजाला. आणि भरतजी म्हणू लागलेले आहे, तुमच्या हाताने एकदा राज्याभिषेक माझा झाला की माझा असणार जागेवर मी या ठिकाणी प्राण सोडून देतो आणि वैकुंठात जाऊन असणार दशरथ राजांना सांगतो की कशा प्रकारे माझा राज्याभिषेक प्रभू रामचंद्रांनी केला आणि कशी मला मुक्ती प्रदान केली, अशा प्रकारचा वृत्तांत मी त्यांना जाऊन सांगतो, असं भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. ऐशे तू मनसी आपणा राज्याभिषेकी पितृवचना. ते मीन मानिगा प्रमाण तेही लक्षण अवधारी. आणि त्यावेळेस भरतजी म्हणू लागलेले आहेत की तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र आपल्या पित्याची आज्ञा आहे, पित्याचं वचन आहे म्हणून असणार या ठिकाणी मी राजगादीवर बसावं, परंतु त्या ठिकाणी असणार ते वचन असणार मी पाळीत नाही, असं असणार भरतजी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले आहेत. आणि ते का पाळीत नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, असं असणार भरतजी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. तुझ वनवास मज राज्यता वाटे करिता श्री दशरथा. तेव्हा मी जवळीन होता श्रुत सर्वथा मज नाही. आणि त्या ठिकाणी भरतजी म्हणू लागलेले आहे, ज्या वेळेस आपल्या पित्यानं असणारे वाटण्या केल्या, त्या वाटण्यामध्ये असणारा तुम्हाला वनवास दिला, मला राज्यभोग दिला, परंतु ही सर्व काही तुमची जी मीटिंग झाली ती असणारी बंद कमऱ्यामध्ये झालेली होती. मी त्या ठिकाणी हजर होतो का, मी ते ऐकलंय का, त्यामुळे असणार मी जे ऐकलंच नाही, मी असणारा कानावर विश्वास ठेवत नाही, मी ज्या ठिकाणी हजर आहे, मी जर ते कानानं ऐकलं असतं, मी जर ते डोळ्यानं बघितलं असतं तर त्या वचनाचं पालन निश्चितच मी केलं असतं, पण मी ते ऐकलेलं नाही, कुणाच्या तरी सांगण्याहून त्या वचनाचं पालन मी करणार नाही, अशी पळवाट असणार त्या ठिकाणी भरतजी काढू लागलेले आहेत. जे म्या देखिले नाही केले ते माझं वचे राज्य केले. तू म्हणशी मायेने दिधले तेही नाथिले अवधारी. आणि जे मी ऐकलं सुद्धा नाही किंवा जे वचन मी त्या दशरथ राजांचं आपल्या पित्याचं ऐकलं नाही त्याचं पालन असणार या ठिकाणी मी करणार नाही. मग तुम्ही असणार या ठिकाणी भगवंता म्हणाल की जर राजा दशरथाचं वचन नाही पाळायचं तर नको पाळू, परंतु जे काही मायेनं आणि मायेनं दोन्ही जणांना मिळून असणार ते दिलेलं आहे त्याचा तरी अंगीकार तू कर, पण मी असणार मायेनं दिलेल्याचा सुद्धा अंगीकार करणार नाही आणि मायेनं दिलेल्याचा सुद्धा अंगीकार मी या ठिकाणी करणार नाही. ते कसं करणार नाही ते असणार भरतजी सांगू लागलेले आहेत. माझा राज्य दिधले मनसी माया तमाया मिथ्यगार गुराया. साच शिवतो तुझिया पाया माया कृंत कार्य मी करी. आणि त्यावेळेस असणारं भरतजी म्हणू लागलेले आहेत हे राज्य मला असणारं मायेनं दिलेलं आहे, कारण त्या ठिकाणी कैकेयी मातेची जी मया होती त्या मयेमुळे असणारं कैकेयी मातेने हे सर्व कार्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मया आणि माया त्या दोघांनी असणारं त्या ठिकाणी भरताला राजगादीवर बसवलेलं होतं, त्यामुळं मी मायेचं पालन या ठिकाणी करत नाही, मायेमध्ये अडकून जे कृत कार्य झालेलं आहे त्याचं पालन मी असणारं या ठिकाणी करत नाही, असं म्हणून असणारं भरतजी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले आहेत की वचनाचं पालन असणारं मी कैकेयी मातेच्या किंवा दशरथ राजाच्या का करत नाही. एके मायेचे कृत कार्यथा वना दावडीला श्री रघुनाथा. जीवे घेतला दशरथा दुःखी भरत पैके. आणि माया कशा प्रकारची आहे हे असणारे एकनाथ महाराज भरत सांगू लागलेले आहेत की मायेनं असणारं किती मोठं कार्य केलेलं आहे. मायेमध्ये अडकून असणाऱ्या या ठिकाणी दशरथ राजांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे, मायेमुळेच असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना वनवासाला यावं लागलेलं आहे आणि त्या मायेमुळेच असणारं या ठिकाणी एवढं दुःख भरताला भोगावं लागलं आहे. अशी एवढी असं सामर्थ्य असणारं त्या मायेमध्ये आहे आणि त्या मायेमध्ये अडकून माझ्या माईनं असणारे हे सर्व कार्य केलेलं आहे, असं भरत असणारे प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. काय केलं बजरंग लेप लावला काय लेप लावला त्याला